सर आम्ही निघालेलो आहे, गाडी आलेली आहे, तर चलो निकलते. अरे भाऊ कुठे जायचं ते तर सांग. सॉरी. सो गुड मॉर्निंग गाईस, वेलकम टू माय ब्लॉग. तर आज आपण सगळे निघालेलो आहोत. इंदोर, उज्जैन, महाकाल सगळं आज फिरायचं, म्हणजे 2-3 दिवसाचा प्लॅन आहे. तर लेट्स गो. सगळं आपण आज बघू कुठे कुठे फिरतो, आणि खास करून इंदोरची खाऊ गल्ली भोल्यांचे तीर्थ सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. तर गाडी आलेली आहे, इनोवा माग घेतली होती आपली, ट्रॅव्हल्सची आहे. सो सगळं सामान टाकलं आहे गाडीमध्ये. मम्मीने त्यांचं चाललं आहे सामान लावायचं काम. बघा ना, आर्यन त्या दोघी मागे बसत आहे, आम्ही बसू पुढे. पप्पा ड्रायव्हर जाऊ. बाबा काही येत नाही आमच्याबरोबर, त्यांना एवढा पूर्ण प्रवास सहन होत नाही. क्या रात्या आणि चाहिए तो तुम हमारे साथ. रेणुका माता देवी सांगते वाटतं आलोय. मागचा आहे ना जो डोंगरांचा वगैरे जो व्ह्यू आहे ना, क्लासिक एकदम. सकाळी सकाळी ना हीच बघायला मजा येते. थोडं लवकर निघायला पाहिजे होतं, गेलं. सकाळी सकाळी याच्यामध्ये करताच निघायचं होतं की थोडंसं ढगं वगैरे असे खाली असतात, ते बघायला मजा येते. केलं तो निघायला, तो टाईम करायचा होता, केलाच आहे घरच्यांनी. व्ह्यू वगैरे हाच व्ह्यू बघण्यासारखा राहतो सगळ्या ढगांचा वगैरे. आलो आहे मंदिरात, घेऊ दर्शन पूर्ण. आतमध्ये शूटिंग करायला अलाउड नाही आहे, ते दुःख आहे. त्या मंदिरांमध्ये आतमध्ये शूटिंग नाही करता येत. ठीक आहे, घेऊ दर्शन. फोटो काढता आला तर आपल्याला काढून भेटायला. लेट्स गो. माणसाने गाडीमध्ये काय करावं, एक तर बसावं, झोपावं, पण काही नाही करावं. हे आमच्याकडे बघायला भेटतं. एक मिनिट अनुताईंना काही करमत नाही दादा बाबांशिवाय. नाही लागत. आई तिकडे बाबांना उचके लागत असतील ना. लहानपणीच्या वेळी तुझ्या मजा यायची, कारण की ते असं छोटंसं मंदिर होतं, असं लहान उतरून जावं लागायचं. वेळेत गोशाळा वगैरे होती, तसंच मजा यायची तिथे गायींबरोबर खेळायला. मग त्यांनी ना बऱ्याच स्ट्रक्चरला चेंजेस केले आहेत ना, त्यामुळे असं वेगळं वाटतं थोडंसं येण्यासाठी वगैरे तिथे. पण ठीक आहे, जाऊ आता मस्त मध्ये तिथले थोडंसं व्हिडिओ घेतो आहे, कारण की ते मंदिर पण छान आहे, देवीची मूर्ती वगैरे पण छान आहे. का दर्शन, फोटोज व्हिडिओज वगैरे आलेले असतील आधीच्या ह्याच्यामध्ये. सो तर देवीचं दर्शन झालेलं आहे. आता बहुतेक पहिले इंदोर, उज्जैन काहीच खरं काही सांगत नाही, फक्त चाललं आहे तोंडात धरून. सांगायला सुद्धा तर नक्की घ्यायचं काय. इंदोर क्रॉस केलेलं आहे. इंदोर क्रॉस केलं बघ, मला कळालं आहे की आपण चाललो आहे उज्जैनला. म्हणजे मला लिटरली घरचे सांगायला सुद्धा तयार नाही आहे की नेमकी प्लॅन काय, जायचं कसं आहे, की थांबणार कुठे. थांबायची सुद्धा सोय यांनी केलेली नाही आहे, म्हणजे की रिसॉर्ट म्हणजे काही रिसॉर्ट रूम घेणार आहे का लॉजमध्ये रूम घेणार, काहीच माहिती नाही. एका ठिकाणी ड्रायव्हरनी एका ठिकाणी थांबवलं आहे जेवायला, पण भाईने अशा ठिकाणी थांबवलं आहे की म्हणजे लिटरली जे आम्हाला आता येऊन जवळ आम्हाला अर्धा पाऊण तास आरामात झालेला असेल. भाई लोक ऑर्डर द्यायला तयार नाही. आमच्या आधीपासून जेव्हा बसलेले 3ची ऑर्डर आत्ताशी आली.
त्यांच्या नंतर फॅमिली आली की त्यांची आत्ता ताटं लावलेली, त्यांची ऑर्डर यायला अजून वेळ लागेल. आम्ही विचार करतोय निघे बरं आम्हाला काय 4 वाजून जाता का, आता वाजले 3:35. अजून इथून आम्हाला उज्जैन जायला लागणार आहे अजून जवळजवळ 1.5 तास. तिथून पुढे रूम बघायची वगैरे, परत मग उज्जैनमध्ये महाकाल म्हणजे ते आता जे मंदिरांमध्ये दर्शन वगैरे घ्यायचे ते होतील नाही होतील काहीच माहिती नाही. वातावरण असं भारी झालं आहे, त्याच्यामुळे त्या वातावरणामुळे थोडंसं म्हणजे जाऊ दे, जे असेल ते असेल. थोडं सिनरी बघा, वातावरण तर झालं आहे 1 नंबर. पाऊस पडू शकतो, पडायला तर पाहिजे. गरम एवढं होतं आहे भाई, आणि इथलं वातावरण छान आहे पण गरमी भेंडी. आणि वरतून एवढा बावळटी हवा की शर्ट घातला आहे, जाड मटेरियल आहे. आतमध्ये असा ओला झालेला ट्रेक, ओला असा तडतड होता ना अंगामध्ये, असा संताप होतोय. कुठून झक मारली नाही घातलेले संताप होतो. चला बघू कधी जेवायला तर, चला मध्ये जेवू आता. उज्जैनला आता आलो आहे रूमवरती. रिसॉर्ट आहे, रूम घेतलेली आहे 5 कॉट्सची. सो इतक्यात रूम चेक इन केली, सामान ठेवलं आणि नंतर तुम्ही बघितलीच आहे, दाखवलंच आहे पूर्ण तुम्हाला. आत्ताच सगळं दाखवलं आहे रूम कशी आहे का. सो लेट्स गो. आता जाऊ, आता तयारी वगैरे करू, आवरू थोडंसं. अवतार फार डेंजर झालेलं आहे. तयारी करू आणि मंदिरात जाऊ. संध्याकाळचं दर्शन वगैरे घ्यायला लावलेलं उज्जैनचं. सकाळी 10 वाजेचं चेकआउट आहे, 10 वाजता निघू सकाळी. उद्या मग आय थिंक ओंकारेश्वर, नाही सॉरी सिल्वर आहे उद्या, आणि इंदोर आहे. बघू मग त्याच्या हळूहळू प्लॅन सगळे आहेत, सगळे प्लॅन्स आपले कंटिन्यू करायचे करू. भरपूर दिवस भरपूर वेळा सगळी आरामात करू. तयारी झालेली सगळ्यांची. आता निघालो आहो कुठलं महाकालेश्वर, महाकालच्या दर्शनाला. हॉटेलवाल्याने आम्हाला फक्त सकाळचा ब्रेकफास्ट जो आहे तो कॉम्प्लिमेंटरी दिलेला आहे. आणि कारण की घेताना आम्ही 5 बेड्सचा रूम घेतलेली आहे, जी आत्ता तुम्ही व्हिडिओत बघितली याच्या आधी. सो आता जाऊ मंदिरात, दर्शन वगैरे करू, जेवण वगैरे करू, येऊ परत. खूप वेळ होता तयारी करायला या बाहेर. किती वेळाचा खाली सुंदर दिसायचं असतं माहिती का. तू जास्त लेट केलाय, प्रॉब्लेम आहे. 2 मिनिटात आवडून जाईल. 2 मिनिट तुला किती वेळ लागला? 1.5 तास. सगळ्यात जास्त लेट तू केलंय. सुरुवातच मी लेट केली तर लेटच होईल. होत आहे समजून घ्या. मग तिने बरोबर करून दाखवतो लगेच मला. ही सेम टाकू लागेल बाबडी. म्हणजे किती सुंदर, म्हणजे पार्किंगची व्यवस्था, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची व्यवस्था, सगळं तिथे डेकोरेशन वगैरे, मेंटेनन्स किती छान केलेलं आहे. असं सेम टू सेम, म्हणजे सेम टू सेम पण नाही झालं किंवा बेटर काही डेव्हलपमेंट जर का त्र्यंबकेश्वरच्या ज्योतिर्लिंगचे ते केलं तर नाही. ही उज्जैनच्या महाकाल मंदिराची एक लॉबी टाईप त्यांनी केलेलं होतं. खूप सुंदर तिथलं वातावरण होतं. तिथलं जो आपण म्हणतो ना की एक धार्मिक जो एक आपण फील म्हणतो ना, तो तिथे होता. तिथला सनसेट पॉईंट, म्हणजे सनसेट पॉईंट नाही म्हणता येणार त्याला, उतरताना सनसेट दिसतो, खूप छान वाटतं. संध्याकाळच्या असतं तर मंदिर अतिशय उत्तम दिसतं. थोडीशी तिथे तुम्ही जर असं वीकडेजमध्ये वगैरे जर गेलात ना, तर तुम्हाला तिथे दर्शन खूप छान होईल. पण जर तुम्ही आमच्यासारखं विकेंडला किंवा नॅशनल हॉलिडेज वगैरे असतील तर त्या दरम्यान जर तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला गर्दी भयानक लागेल. आम्हाला लिटरली त्या ठिकाणी दर्शनाला 2 ते 2.5 तास लागले होते आम्हाला नॉर्मल लाईन्समध्ये. आता तुम्ही ही जी लाईन बघतायत, अशा आम्ही आधीच 2 लाईन्स क्रॉस करून आलेलो होतो. आणि याच्या पुढे पण एक थोडंसं चढून जायचं होतं, आणि त्याच्या पुढे अजून एक लाईनचं असंच सेम त्यांनी असे वेगळे वेगळे बॅरिकेड्स लावून जागा केलेली होती.
पण काही वाटत नाही एवढं. त्या ठिकाणी प्रत्येकजण महाकालच्या घोषणा देत असतो, भोलेनाथच्या घोषणा देत असतो. आजूबाजूला फोटोज वगैरे लावलेले आहेत. थोडं म्युझियम टाईप. हर हर महादेव. ही थोडीशी तिथे लहान मुलं त्यांची डान्स चाललेला होता त्यांचा, सो ते पण रेकॉर्ड केलेलं आहे. तीन ते 3.5 तास लाईनीत उभं राहिल्यानंतर कुठं जाऊन दर्शन झालेलं आहे. पायांच्या अक्षरशः तुकडे पडायला लागले. आता उभं राहायची इच्छा नाही. पप्पांचं चाललंय की कालभैरवचं दर्शन घ्यायचं त्यांना अजून. आणि ते इथून होतं अर्धा ते पाऊण तास लागणार होतं जायला, अर्धा ते पाऊण तास यायला. तिथं वेगळी लाईन. म्हटलं मी काही येत नसते, म्हटलं मला रूमवर थोडा तुम्हाला जायचं तिकडं जा. तर त्याच्यामुळे आमच्या थोडीशी कदर आमची थोडीशी किंमत जाणून थांबवलेलं आहे. की आता आम्ही आलेलो आहोत तिथे रूमवर आलो आहे. त्यांच्या रूमवाल्यांचं रेस्टॉरंट आहे शेजारी. जेवण वगैरे करून लेट्स